नमस्कार भावी अधिकारी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यशदा मार्ग या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज आपण युरोपीय सत्ता पार्ट 2 हा व्हिडिओ पाहणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये पोर्तुगीज आणि डच देशातील ज्या व्यापारी कंपन्या होत्या भारतामध्ये आलेल्या त्यांचा आपण इतिहास पाहिलेला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा एक्झाम ओरिएंटेड डिटेल अभ्यास करणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये 1608 मध्ये आली, परंतु हिची ॲक्च्युअल स्थापना ही 1600 मध्ये झाली होती. आणि स्थापनेबरोबरच राणी एलिझाबेथ द फर्स्ट हिने ह्यांना 15 वर्षाची व्यापारी मक्तेदारी दिली होती, ज्याला आपण मोनोपॉली म्हणतो. आणि त्या मक्तेदारीसोबतच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही भारत आणि आसपासचा जो प्रदेश आहे हिंद महासागरामधला, अरबी समुद्रातला, या प्रदेशामध्ये व्यापार करण्यासाठी आली होती. तर हिचं ईस्ट इंडिया कंपनी हे नाव आणि 1707 मध्ये जेव्हा औरंगजेब मेला त्याच्यानंतर भारतामध्ये प्रचंड राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक उलथापालथ झाली. आणि त्याच दरम्यान 1707 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची पुनर्रचना होऊन नंतर ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी नावानं काम करू लागली. तर ह्या कंपनीला इतर सुद्धा नाव आहेत, जॉन कंपनी, कंपनी बहादूर आणि द कंपनी. पैकी भारतामध्ये कंपनी बहादूर म्हणून ही जास्त फेमस आहे. आणि इंग्लंडमध्ये सुरुवातीच्या काळात या कंपनीला जॉन कंपनी या टोपण नावानं ओळखलं जायचं. आता हिला जॉन कंपनी का म्हणत होते हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. परंतु सध्या एवढं लक्षात घ्या की जेव्हा 1600ला एलिझाबेथकडे हे 15 व्यापारी जे होते त्यांनी ही कंपनी स्थापन केली होती. तर हे 15 व्यापारी जेव्हा एलिझाबेथकडे व्यापारी सनद घेण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्या कंपनीचं नाव होतं गव्हर्नर अँड कंपनी ऑफ मर्चंट्स ऑफ लंडन ट्रेड विथ ईस्ट इंडिज. तर ह्या नावानं त्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं आणि ह्या नावाने त्यांना त्यांची पहिली व्यापारी सनद मिळाली होती 1600 मध्ये. तर हे परीक्षेला आजपर्यंत आलेलं नाही, परंतु इथून पुढे येण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे हे नाव लक्षात असू द्या. आणि कंपनीच्या वखारी जेव्हा आपण अभ्यास करतो, वखार म्हणजे काय ह्याचं मी डिटेल तुम्हाला एक्सप्लेनेशन पार्ट 1 मध्ये दिलेलं आहे. जर तुम्ही पार्ट 1 पाहिला नसाल तर माझी विनंती आहे की तुम्ही आधी पहिल्यांदा पार्ट 1 पहा आणि त्याच्यानंतर हा पार्ट पाहायला सुरुवात करा. 1608 मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी पहिल्यांदा भारतामध्ये आली व्यापारी, तेव्हा सुरतमध्ये त्यांनी आपली पहिली वखार स्थापन केली होती. त्याच्यानंतर 1611 मध्ये मसुलीपट्टणम, ज्याला आपण मछलीपट्टणम सुद्धा म्हणतो, ती वखार 1611 मध्ये स्थापन झाली. त्याच्यानंतर पाटणा, अहमदाबाद, भडोच, आग्रा या 4 जागी 1615 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या वखारी स्थापन झाल्या. आणि हरिहरपूर, बाला सरोवर, याला बालासोर सुद्धा म्हणतात, या ठिकाणी नंतर कंपनीने 2 वखारी स्थापन केल्या. त्याच्यानंतर बंगालमध्ये हुबळी इथं 1650 मध्ये त्यांनी एक वखार स्थापन केली. आता ही वखार कशी स्थापन झाली याची एक वेगळी स्टोरी आहे, ती मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगेल. आणि ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली सगळ्यात शेवटची व्यापारी वखार ही मुंबईची आहे. 1668 मध्ये त्यांनी मुंबई इथं स्वतःची व्यापारी वखार स्थापन केली होती आणि ही शेवटची त्यांची व्यापारी वखार आहे. तर ही वखार जेव्हा स्थापन केली तेव्हा हे शहर काय इंग्रजांनी भारतामध्ये कोणाकडून जिंकलं होतं किंवा विकत घेतलं होतं का? तर नाही. पोर्तुगीजांच्या कब्जामध्ये होतं मुंबई शहर. आणि पोर्तुगीज राजाच्या बहिणीचा विवाह चार्ल्स द सेकंड या ब्रिटिश राजासोबत झाला होता. आणि मग पोर्तुगीज ब्रिटिश लग्न संबंध तयार होऊन पोर्तुगीजांनी मुंबई हे बेट हुंड्यामध्ये ब्रिटिशांना दिलं होतं. आणि मग या चार्ल्स द सेकंडला मिळालेलं हे इंग्रजांना मिळालेलं बेट त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला लीजवरती दिलं होतं. तर अशा पद्धतीनं मुंबई हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला ब्रिटिश राजपरिवाराकडूनच मिळालं होतं. तर मी तुम्हाला जे म्हणलं होतं की या कंपनीला जॉन कंपनी कसं काय म्हणतात, तर त्याचं कारण आहे की जरी 15 जणांच्या ग्रुपनं ही कंपनी सुरू केली तरी हिचा जो मेन फाउंडर होता तो होता जॉन व्हॉट्स. ह्यानं ही कंपनी स्थापन केली. आणि त्याच्यासोबत जॉर्ज व्हाईट हा को फाउंडर होता. पण मेन जो होता तो जॉन व्हॉट्सच होता, म्हणून जॉनची कंपनी ती जॉन कंपनी. त्याच्यामुळे इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया कंपनीला जॉन कंपनी नावानंच ओळखलं जायचं सुरुवातीच्या काळामध्ये. आता हे एक्झामला आलंय की नाही मला माहिती नाही, परंतु ह्याच्या पुढे येण्याची शक्यता आहे, हे सुद्धा लक्षात असू द्या. त्याच्यानंतर कंपनीच्या सुरुवातीच्या व्यापारी कार्यकाळामधील महत्त्वाच्या व्यक्ती मध्ये थॉमस स्टीव्हन्सन,
सर विल्यम हॉकिन्स यांच्या नेतृत्वामध्ये ब्रिटिश लोक भारतामध्ये उतरले आणि सुरतला पहिली वखारस्थाने स्थापन केली, असे विल्यम हॉकिन्स. आणि त्याच्यानंतर एक अत्यंत मुत्सद्दी राजकारणी, मुत्सद्दी अर्थतज्ञ थॉमस रो, ज्याच्यामुळं ईस्ट इंडिया कंपनीला किक स्टार्ट भेटला भारतामध्ये आणि एक सक्सेसफुल कंपनी म्हणून नंतर तिनं स्वतः इस्टॅब्लिश झाली, ते असे व्यापारी किल्ले जे इंग्रजांचे होते भारतामध्ये. त्याच्यामध्ये पहिला किल्ला होता सेंट जॉर्जचा किल्ला मद्रासमधला. त्याच्यानंतर दुसरा किल्ला होता सेंट विल्यमचा किल्ला कलकत्त्याचा. तर ईस्ट इंडिया कंपनी जोपर्यंत व्यापारी कंपनी म्हणून भारतात होती तोपर्यंत हे सेंट विल्यम जे आहे कलकत्त्याचं ते इनडायरेक्ट अनऑफिशियल हेडक्वार्टर होतं. इथूनच भारतातला त्यांचा सगळा कारभार चालायचा व्यापारी. त्याच्यानंतर व्यापाराच्या परवानग्या ज्या मी तुम्हाला सांगितलं होतं आधी, की 1608ला जेव्हा ब्रिटिश पहिल्यांदा उतरले भारतामध्ये तेव्हा त्यांनी सुरतला जी वखार स्थापन केली त्याची परवानगी त्यांना जहांगीर बादशाहकडून मिळाली होती. त्याच्यानंतर 1650मध्ये शाह सुजाकडून त्यांना बंगालमध्ये व्यापाराची परवानगी मिळाली. तर ती कशी मिळाली की शाह सुजाच्या घरामध्ये एक स्त्री बिमार पडली होती. तर त्या स्त्रीवर डॉक्टर बाउटन या ब्रिटिश डॉक्टरनं इलाज केला होता आणि ती स्त्री बरी झाली होती. त्याच्यामुळे खुश होऊन शाह सुजानं बंगाल, बिहार, ओडिशा या 3 प्रांतामध्ये मुक्त व्यापाराची परवानगी दिली होती ईस्ट इंडिया कंपनीला. आणि बदल्यामध्ये कंपनीनं शाह सुजाला वर्षाला फक्त 3000 रुपये द्यावं आणि त्याच्या बदल्यात या सगळ्या प्रांतात मुक्त व्यापार करावा, असे त्यानं या पद्धतीची परवानगी दिली होती. त्याच्यानंतर 1717मध्ये फर्रुखसियारकडून व्यापाराचे विशेषाधिकार त्यांनी मिळवण्यामध्ये यश मिळवलं होतं. आणि अशा पद्धतीनं कंपनीचा व्यापार बऱ्यापैकी सुरू होता. आता कंपनी जेव्हा बऱ्यापैकी इस्टॅब्लिश झाली तेव्हा ऑलरेडी पोर्तुगीज, डच लोक भारतामध्ये तर वेल सेटल्ड होते. त्याच्यानंतर ब्रिटिश लोकांचा 3रा नंबर होता भारतामध्ये येण्यात. त्याच्यानंतर फ्रेंच, डॅनिश लोक आले. डॅनिशच्या नंतर फ्रेंच लोक आले. तर ब्रिटिशांना सोडून ह्या 4 युरोपियन पॉवर भारतामध्ये होत्या. मग एकटी ईस्ट इंडिया कंपनीच कसं काय इतके सक्सेसफुल झाली की तिनं अल्टिमेटली या सगळ्यांनाच व्हाईट वॉश दिला आणि एकटीच भारतामध्ये उरली आणि तिनं जवळपास सगळा भारत जिंकला. तर त्याचं कारण आहे मित्रांनो की ईस्ट इंडिया कंपनीचं जे मॅनेजमेंट होतं आणि ईस्ट इंडिया कंपनीचं जे स्ट्रक्चर होतं त्याची इफिशियन्सी इतकी चांगली होती आणि त्याचं मॅनेजमेंट इतकं जबरदस्त होतं की त्या मॅनेजमेंटच्या जोरावरच ईस्ट इंडिया कंपनी ही इतकी सक्सेसफुल होऊ शकली. तर ईस्ट इंडिया कंपनीचे टोटल 7 डिपार्टमेंट होते, वेगळे वेगळे काम करणारे. त्याच्यापैकी अकाउंटिंग, हिशोब ठेवणारा, नंतर बाईंग म्हणजे भारतामधून कच्चा माल खरेदी करणारा, करस्पॉन्डन्स म्हणजे समन्वय, त्याच्यानंतर शिपिंग म्हणजे भारतामधून कच्चा माल बाहेर इंग्लंडला पाठवायचा किंवा दुसऱ्या कोण्या देशामध्ये पाठवायचा, त्यासाठी शिपिंगचं एक डिपार्टमेंट होतं. त्याच्यानंतर ट्रेझरी ज्याला म्हणतो आपण, खजिना, त्याचं एक डिपार्टमेंट होतं, म्हणजे कंपनीचं सगळं जे आर्थिक व्यवहार पाहायचं एक डिपार्टमेंट होतं. त्याच्यानंतर वेअर हाऊसिंग म्हणजे गोडाऊन, आलेला माल कुठं साठवायचा किंवा भारतातून कलेक्ट केलेला माल कुठं साठवायचा, ह्याचं एक वेगळं डिपार्टमेंट होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायव्हेट ट्रेड. आता हे डिपार्टमेंट कसं काय काढलं होतं ईस्ट इंडिया कंपनीनं? तर सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी व्यापाराला यायची तेव्हा इंग्लंडमधून सहसा कोणी भारतामध्ये यायला तयार व्हायचं नाही व्यापाराला समुद्राच्या मार्गे. एक तर प्रचंड युद्ध व्हायची समुद्रामध्ये, जहाजं बुडवल्या जायची किंवा मग रोगराई पसरायची. या सगळ्यांना पार करत जर भारतामध्ये आलं तर भारतातून पुन्हा वापस जायची गॅरंटी नव्हती. त्याच्यामुळं भारतामध्ये येणं शक्यतो टाळत होते. मग काय करायचं, असे काय कोणते पर्क्स द्यायचे की ज्याच्यामुळं ब्रिटनचे तरुण जे आहेत ते भारतामध्ये येण्यासाठी तयार व्हावं? तर त्यांना हे प्रायव्हेट ट्रेड म्हणून एक पर्क दिलं ईस्ट इंडिया कंपनीनं की तुम्ही जरी ईस्ट इंडिया कंपनीचे कर्मचारी असाल तरी तुम्हाला स्वतःचा स्वतंत्र असा व्यापार भारतामध्ये करता येईल आणि त्याच्या प्रॉफिटमध्ये ईस्ट इंडिया कंपनी काही शेअर घेणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं हे 7 डिपार्टमेंट ईस्ट इंडिया कंपनी एकदम सक्सेसफुल चालवत होती. या 7 डिपार्टमेंटवर कोर्ट ऑफ डायरेक्टर्स जे 24 जणांचं एक मंडळ होतं त्याचं नियंत्रण होतं. आता आपण हे तर झालं कंपनीच्या वखारी, कंपनीचे नाव परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आता आपण ईस्ट इंडिया कंपनीची ॲक्च्युअल हिस्ट्री पाहणार आहोत. तर इसवी सन 1600 मध्ये कंपनीची स्थापना झाली. तर खरी स्थापना ही 1599लाच व्हायची, परंतु काय झालं मित्रांनो, सप्टेंबर 1599 मध्ये जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा हे 15 व्यापारी इलिझाबेथकडे गेले व्यापाराची परवानगी मागायला, तेव्हा इलिझाबेथने त्यांना व्यापाराची परवानगी दिली नाही. कोणते काही कारण असतील तत्कालीन, त्याच्यामुळे तिने दिली नसेल. इसवी सन 1600 मध्ये 31 डिसेंबर इसवी सन 1600 मध्ये जेव्हा डबल हे सगळे व्यापारी गेले पुन्हा एकदा राणीकडं, तेव्हा राणीनं ह्यांना व्यापाराची परवानगी दिली. बरं, नुसती परवानगी दिली नाही तर 15 वर्षाची
व्यापारी मक्तेदारी, ज्याला आपण मोनोपॉली म्हणतो, ती सुद्धा दिली. म्हणजे ब्रिटन देशाच्या वतीनं जर भारतीय उपखंड, आशिया खंडामध्ये जर कोणती कंपनी व्यापार करेल तर ती फक्त ईस्ट इंडिया कंपनीच करेल. दुसऱ्या कोण्या ब्रिटिश कंपनीला या क्षेत्रात व्यापार करण्याचा अधिकार नाही. हा होतो मोनोपॉलीचा अर्थ. मग 1600 मध्ये कंपनीची स्थापना झाल्यानंतर 1608 मध्ये कंपनीचं पहिलं जहाज भारताच्या दिशेनं निघालं व्यापाराच्या उद्देशानं. आणि या मोहिमेचे प्रमुख होते सर विल्यम हॉकिन्स. सर विल्यम हॉकिन्सच्या नेतृत्वामध्ये जे पहिलं जहाज उतरलं सुरतमध्ये आणि जी कंपनीनं पहिली वखार स्थापन केली सुरतमध्ये, ते तर आपण मागे पाहिलेलंच आहे. तर अशा पद्धतीनं 1608 मध्ये ब्रिटिश भारतात आले आणि ते ज्या जहाजानं आले त्या जहाजाचं नाव होतं हेक्टर जहाज. ईस्ट इंडिया कंपनीचं पहिलं जहाज जे भारतामध्ये व्यापारासाठी आलं होतं ते होतं हेक्टर. आता हे लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला सांगतो. एक इंग्लंडची कंपनी आहे, कार बनवती, MG, तुम्हाला माहित असेल, मॉरिस गराज जे काय असेल ते. तर ही कंपनी भारतामध्ये आली 3-4 वर्षापूर्वी आणि हिनं आपलं पहिलं प्रोडक्ट भारतामध्ये लॉन्च केलं. त्या कारचं नाव होतं हेक्टर. बघा मित्रांनो, त्यांनी इतिहास विसरत नाहीत, त्याच्यामुळं आपणही इतिहास विसरता कामा नये. ह्या कंपनीची पहिली कार भारतामध्ये हेक्टर का? कारण ईस्ट इंडिया कंपनी जेव्हा पहिल्यांदा भारतात व्यापाराला आली होती तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचं पहिलं जहाज होतं हेक्टर जहाज. त्याच्यावरून त्यांनी त्यांच्या पहिल्या कारचं नाव हेक्टर ठेवलं. हे ट्रिक म्हणून तुम्ही वापरू शकता. याच्यानं तुम्हाला ते लक्षातही राहील आणि अवघड जाणार नाही. मग काय झालं की आता कंपनी 1608 मध्ये भारतात आली, परंतु 1608 ते 1615 ह्या काळामध्ये कंपनीला असं जास्त काही सक्सेस हाताला लागलं नाही. हे स्ट्रगल पिरियड होता कंपनीसाठी. का? कारण की त्या काळामध्ये जहांगीर बादशाह गादीवर होता आणि जहांगीर बादशाहवर पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांचा प्रचंड प्रभाव होता. पोर्तुगीजांना आणि डचांना त्यानं प्रचंड व्यापारी सवलती दिल्या होत्या आणि हे लोक ब्रिटिशांना व्यापारी सवलती देण्याच्या विरोधात होते. त्याच्यामुळे जहांगीर बादशाहनं ब्रिटिशांच्या बाबतीत एक न्यूट्रल धोरण अवलंबलं होतं की तुम्हाला व्यापार करायचा असेल तर तुम्ही करा, काही हरकत नाही, परंतु माझ्याकडून अशा काही विशेष तुम्हाला सवलती मिळणार नाहीत. मग काय झालं, 1615 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं जी 15 वर्षाची सनद दिली होती राणी एलिझाबेथनं, ती सनद संपली आणि मग कंपनीला नव्या सनदची गरज पडली. आणि ह्यावेळी एलिझाबेथ द फर्स्ट ही मरण पावली होती आणि त्याच्या जागी एक राजा होता इंग्लंडचा गादीवर. त्यानं मग ईस्ट इंडिया कंपनीला 1615 मध्ये दुसरी सनद दिली व्यापाराची आणि त्याचबरोबरीनं राजानं म्हणजे ही माहिती काढायचा प्रयत्न केला की अजून या कंपनीला भारतामध्ये यश कसं काय आलं नाही. तर मग त्याला सगळी राजकीय सामाजिक परिस्थिती तिथली कळाली भारतामधली. मग त्यानं भारतामध्ये थॉमस रोला पाठवलं. आता हा थॉमस रो कोण होता? तर थॉमस रो हा असा राजकीय धुरंधर होता इंग्लंडमधला की ज्याच्या कार्यकाळामध्ये पॉलिटिकल, इकॉनॉमिकल स्टेबिलिटी आली होती इंग्लंडमध्ये. यानं अशी काही धोरण ठरवली होती इंग्लंडमध्ये की ज्याच्यामुळं राजकीय आणि आर्थिक दोन्ही आघाड्यावर इंग्लंडमध्ये बराच विकास झाला होता आणि याला एकदम मुत्सद्दी राजकारणी म्हणून नावलौकिक मिळालेला होता. आजच्या चलत्या फिरत्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर थॉमस रो त्या काळातला चाणक्य होता इंग्लंडचा. आजकाल कोणी उठून चाणक्य होते दिल्लीमध्ये, त्या पद्धतीनं हा इंग्लंडचा चाणक्य झाला होता. तर अशा ह्या मुत्सद्दी राजकारण्याला इंग्लंडच्या राजानं 1615 मध्ये एक तर सनद रिन्यू केली आणि थॉमस रोला पाठवलं बादशाच्या दरबारात कंपनीचा प्रतिनिधी म्हणून. आता हा थॉमस रो सरळ आला का? नाही. तर ह्यानं येताना युरोपमधून उंची वस्तू आणि युरोपामध्ये ज्या चैनीच्या वस्तू वापरल्या जातात, म्हणजे तिथले राजे सरदार लोक जे कपडे वापरतात, अत्तर आणि इतर हिरे जवाहरात मौल्यवान वस्तू आणि अजून बरंच काही जे मौल्यवान तिथले राजे लोक वापरतात ते सगळं घेऊन आला तो आणि त्यानं जहांगीर बादशाला हा भेट नजराणा केला. तर ह्या गिफ्टला आपण ह्या काय म्हणतात नजराण्याला पाहून जहांगीर बादशाह इतका खुश झाला की त्यानं म्हणजे ब्रिटिशांचं इम्प्रेशन जे होतं जहांगीरच्या मनामध्ये ते बदललं आणि मग थॉमस रोनं हे सगळे गिफ्ट रेग्युलर राजापर्यंत पोहोचतील याची सोय केली. मग एका पॉइंटला जहांगीर बादशाह ब्रिटिशांवर इतका खुश झाला की त्यानं
ब्रिटिशांना जे जे हवं होते ते सगळे व्यापारी विशेषाधिकार प्रदान केले आणि ह्याच्यानंतरच मग त्याच नवीन सनदेनुसार आणि जहांगीर बादशाहने दिलेल्या नवीन सोयीनुसार सुरतमध्ये कंपनीनं आपला पहिला कारखाना सुरू केला. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ईस्ट इंडिया कंपनीनं भारतात व्यापाराची सुरुवातच अशी भ्रष्टाचारानं केली होती. त्याच्यानंतर 1698 मध्ये बंगालचा सुभेदार अझीमुशान जो होता त्यानं ईस्ट इंडिया कंपनीला 3 गावं दिली होती वखार स्थापन करायला, सुतानती, कालिकत आणि गोविंदपूर. तर ह्या 3 गावांना मिळून नंतर ईस्ट इंडिया कंपनीनं कलकत्ता हे शहर वसवलं होतं. याच पद्धतीनं जेव्हा ब्रिटिश राजघराण्यानं ब्रिटिश संसदेनं ईस्ट इंडिया कंपनीला मुंबईचे 7 बेटं दिली होती व्यापार करायला, तेव्हा त्यांनी या 7 बेटाचं युनिफिकेशन करून एक शहर बनवलं होतं. अशाच पद्धतीनं हे कलकत्ताचं केलेलं आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये कलकत्त्यासाठी कोणते 3 गावं एका जागी केले होते ब्रिटिशांनी याच्यावर प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे हे थोडंसं पाहून घ्या. तर ह्याच्यानंतर आपण हे पाहणार आहोत की ईस्ट इंडिया कंपनी बंद कशी झाली. आता या व्हिडिओमध्ये फक्त आपण ह्यांची व्यापारी कारकीर्द पाहणार आहोत. मग ते जे अंधार कोठडीची घटना झाली त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीला एक राजकीय स्वरूप प्राप्त झालं. राजकीय स्वरूप झाल्यानंतर ती कंपनी एक पॉलिटिकल पॉवर म्हणून भारतामध्ये उदयाला आली. मग तिने हळूहळू सगळ्या भारतावर नाही तर जवळपास इंडियन सबकॉन्टिनेंटवर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. मग ती व्यापारी कंपनी उरली नाही. पण आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त व्यापारी वाटचाल पाहणार असल्यामुळं 1857 नंतर ती कंपनीचा राजकीय कारभार काढून घेण्यात आला आणि ती फक्त एक व्यापारी कंपनी उरली. म्हणून मग 1857 नंतर कंपनीचं काय झालं हे आपण पाहणार आहोत. तर ही कंपनी बंद कशी झाली हे समजण्याआधी या कंपनीचं स्ट्रक्चर काय होतं हे समजणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 7 डिपार्टमेंट होते तुम्हाला मी सांगितलं. त्याच्यापैकी प्रत्येक डिपार्टमेंटची तुम्हाला डिटेल माहिती दिली आहे. हे सगळे ते 24 डायरेक्टरला रिपोर्ट करायचे. हे 24 डायरेक्टर डेप्युटी गव्हर्नरला आणि मग हे गव्हर्नर कोर्ट ऑफ डायरेक्टरमध्ये मांडायचे. मग हे असं करत करत शेवटी राणी एलिझाबेथकडे ही सगळी माहिती जायची किंवा कारभार जायचा कंपनीचा आणि निर्णय व्हायचे. तर इतकी एफिशियंट सिस्टीम असताना ही कंपनी बँकरप्ट होणं तर शक्यच नव्हतं आणि पुन्हा ही कंपनी वीक पडणं तर शक्यच नव्हतं. मग या कंपनीसोबत झालं काय? तर 1813 मध्ये सुरुवातीला व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आणली गेली ब्रिटिश संसदेकडून ईस्ट इंडिया कंपनीची आणि 1813 नंतर मग भारतामध्ये दुसरी कोणतीही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये व्यापार करू शकत होती. त्याच्यानंतर 1835 मध्ये कंपनीला भारतात व्यापार करण्यावरच बंदी घालण्यात आली. 1835 नंतर फक्त ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळण्याचं एकमेव काम म्हणजे फक्त राजकीय कार्य तेवढं कंपनीच्या हातामध्ये ठेवलं होतं. राजकीय कार्य. व्यापारी नंतर बंदीच आणली होती व्यापार करण्यावर. मग या सगळ्यांवर कळस 1857चा उठाव, कंपनीचं मिसमॅनेजमेंट, इथल्या ट्रॅडिशनल गोष्टीमध्ये ढवळाढवळ करायची किंवा मग इथले लोकल जे कसं आहे बघा मित्रांनो, कंपनीनं काही चांगले निर्णय घेतले परंतु हे त्या काळामध्ये लोकांना पचणं शक्य नव्हतं आणि अनेक अशा घटना घडल्या. त्याच्यामुळे मग 1857चा उठाव झाला. त्याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ आपला येईलच लवकर. पण सध्या एक समजून घ्या की 1857च्या उठावानंतर भारतात ब्रिटिश पार्लमेंटनं डायरेक्ट प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन रन करायला सुरुवात केली. परंतु त्यांनी ही कंपनी बंद केली नाही. ती कंपनी तशीच चालू होती. 1857 नंतर ब्रिटिश पार्लमेंटच्या परमिशननं सेंट हेलेना या बेटावरून ईस्ट इंडिया कंपनी चहाचा व्यापार करत होती काही काळ आणि मग शेवटी 1874 मध्ये ईस्ट इंडिया स्टॉक डिव्हिडंड रिडेम्पशन ॲक्ट 1873 नुसार 1 जानेवारी 1874 साली कंपनीच्या सर्व भागधारकांना त्यांचा मोबदला देऊन सरकारनेही बरखास्त करून टाकली आणि अशा पद्धतीनं जगातल्या सगळ्यात शक्तिशाली कंपनीचा अंत झाला. 1600 ते 1874 एवढ्या कार्यकाळामध्ये मित्रांनो या कंपनीनं इतकं हायेस्ट पीक पाहिलं, यशाचं शिखर, की जगामध्ये दुसऱ्या कोणत्याच कंपनीला ईस्ट इंडिया कंपनीची बरोबरी करणं सध्या तरी शक्य नाही आणि मला वाटतं इथून पुढे सुद्धा कोणी ईस्ट इंडिया कंपनीची बरोबरी करू शकणार नाही. हा पहा ब्रिटिश प्रदेश, त्याच्यामध्ये सुद्धा एक ईस्ट इंडिया कंपनी प्रायव्हेट, तिनं कुठं स्वतःच्या वखारी स्थापन करून स्वतःचे प्रदेश जिंकले होते आणि जवळपास
असं म्हणलं जायचं की ब्रिटिश साम्राज्यावरती कधीच सूर्यास्त होत नव्हता. ॲक्चुअली ब्रिटिश साम्राज्याला हे जे काही प्रदेश मिळाला होता ते आयता मिळाला होता. हे सगळं कमवण्याचं, हे सगळं जिंकण्याचं काम ईस्ट इंडिया कंपनीनं केलं होतं. ब्रिटिश पार्लमेंटला ते सगळं रेडीमेड मिळालेलं होतं. आणि भारतामध्ये तर ब्रिटिश किती होते, कसे होते हे तर सांगण्याची काही वेगळी गरज नाही. हा सगळा मॅप सुरुवातीच्या काळातला आणि अशा पद्धतीनं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हा व्यापारी इतिहास एक्झाम ओरिएंटेड या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.